स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपले यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये। आज आपण खूपच महत्त्वपूर्ण निर्णय बघणार आहोत, जे की आपले बांधव आहेत, खूपच अभ्यास करता, खूप मेहनत घेता, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे। जो की सरकारचा निर्णय आहे की त्यांना वयोमर्यादेमध्ये वाढ करण्यात आली आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, शासन निर्णय जो की 20 डिसेंबर 2024 चा आहे, म्हणजे चालूचा निर्णय आहे। या वर्षी जे विद्यार्थी होते त्यांना आता वयोमर्यादा वाढवण्यात आलेली आहे। मग मित्रांनो, हा शासन निर्णय नेमका आहे काय, त्या निर्णयाबद्दल आता आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत। संदर्भाधीन क्रमांक 2 च्या शासन निर्णयाने दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातांकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अन्वये राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता राज्य शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे। सदर अधिनियमातील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पदसंख्या व आरक्षण नमूद करून मागणीपत्रे सुधारित करण्याची कार्यवाही आवश्यक आहे। याकरता सुधारित मागणीपत्रानुसार जाहिराती प्रसिद्ध करण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 च्या नियोजित वेळापत्रकापेक्षा साधारणतः 9 ते 10 महिने विलंब झाला असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे राज्यातील अनेक उमेदवारांनी शासन सेवेतील प्रवेशाकरिताचे विहित कमाल वयोमर्यादा ओलांडली असल्याने असे उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरत आहेत। या अनुषंगाने कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात निवेदने शासनाला प्राप्त झाली आहेत। या पार्श्वभूमीवर अशा प्रकारने कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन निर्णय काय, तर प्रस्तावनेतील नमूद कारणांचा साधक बाधक विचार करून या शासन निर्णयाद्वारे खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 1 जानेवारी 2024 ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पदभरतीकरता ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि त्या जाहिरातींच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही, अशा जाहिरातांकरता अर्ज केलेल्या उमेदवारांना संदर्भ 1 मधील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 25/4/2016 च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत 1 वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे। ज्या पदांसाठी संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात विवक्षित कारणास्तव संदर्भातील दिनांक 25/4/2016 मध्ये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठी विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत देखील सदर 1 वर्ष इतकी शिथिलता देय राहील। यामुळे जे उमेदवार अशा जाहिरातीकरता अर्ज करण्यास पात्र होत आहेत त्यांनी अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विहित कार्यवाही करावी। सदर शिथिलता ही केवळ एक वेळची विशेष बाब म्हणून लागू करण्यात येत असून या शासन निर्णयानंतर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरता संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात अथवा संदर्भाधीन 25/4/2016 च्या शासन निर्णयात विहित केलेली कमाल वयोमर्यादा लागू राहील। मित्रांनो, शासनाचा हा निर्णय खूपच महत्त्वपूर्ण आहे। आपले जे बांधव अभ्यास करत आहेत, खूप मेहनत घेत आहेत इतक्या वर्षापासून, त्यांच्यासाठी देखील आता खूपच आनंदाची बातमी आहे। ते या योजनेचा म्हणजे या संधीचा नक्की फायदा त्यांनी घ्यायला पाहिजे आणि चांगला अभ्यास करून चांगली पोस्ट मिळवायला पाहिजे, हीच अपेक्षा आहे मित्रांनो। मग मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये पास व्हा। तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक मित्रांनो। तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपला मनस्वी आभार मानतो, धन्यवाद प्रकट करतो। जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेजला आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या विविध योजनांचा तसे विविध महत्त्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल। तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून काही ना काही शिकाल किंवा त्या व्हिडिओच्या माध्यमातून काही ना काही लाभ घेण्याचा प्रयत्न कराल। मित्रांनो, आशा करतो तुम्हाला आपला व्हिडिओ नक्की आवडला असेल। तुमचं मनस्वी आभार मानून पुनश्च धन्यवाद प्रकट करतो मित्रांनो। खूप खूप धन्यवाद।